नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आजचा ब्लॉग ना खरंच स्पेशल आहे बरं का। काय स्पेशल आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही जिथं राहतो ना तिथं ऊसाचा कारखाना आहे आणि आम्ही सकाळी जिथं मॉर्निंग वॉकला जातो ना तिथं ना दोन्ही साईडनी शेत आहेत आणि मध्ये ना पाण्याचा नळ वाहतो आणि सध्या ना म्हणजे पाण्याचा पाट कोणी म्हणतं, पाण्याचा नळ पाट काढलेले आहेत तर तो पाट फुल पाण्याने वाहत आहे आणि दोन्ही साईडनी ना शेत आहेत आणि शेतामध्ये गहू फुलं वगैरे खूप भारी लोकेशन। आज ना नेमक्या ऊसाच्या गाड्या परतीला आलेल्या होत्या आम्ही ज्यावेळेस फिरायला गेलो त्यावेळेस, आणि शेजारी 4-5 गाड्या सलग सुरू होत्या तर मी ना त्याची शूटिंग घेतली। एकच नंबर दिसत होतं, जसं आपण फिल्मची शूटिंग पाहतो ना पिक्चर मधलं लोकेशन सेम तसंच वाटत होतं। चला मग तुम्ही भी पहा। तर ही जी वेळ होती ती होती सकाळची 7:15 दरम्यानची। आम्ही घरून 6:20 किंवा 6:15ला निघतो, कारण ना लई जास्त अंधारात येत नाहीत। इथं वाघ खूप जास्त फिरतात, बिबटे खूप आहेत इथं। तर ऊस आहेत, ऊस आणि पाण्याने बिबटे खूप आहेत, तर मग थोडं उजडायला सुरू झाल्यावर बिबटे वगैरेची काहीच भीती नसती, म्हणून 6:15च्या दरम्यान आम्ही येतो। आणि दररोज 7च्या वेळेस आम्ही इथं या शेतात या पाटाच्या पाण्याजवळून मॉर्निंग वॉक करत असतो। आज ना कारखान्याच्या गाड्या आम्ही यायच्या टायमाला परत आलेल्या होत्या कारखान्यावर ऊस सोडून, म्हणजे परत आलेल्या म्हणजे हे ऊस तोडायलाच गाड्या चाललेल्या आहेत। कारखान्याच्या साईडलाच त्यांच्या कोप्या आहेत, शेतं दिलेले आहेत त्यांना कोप्या बांधायला, तर बहुतेक ह्या ऊस तोडायच्या शेतात गाड्या चाललेल्या आहेत। कारखान्यावर कोपीवरून सकाळी सकाळी ऊस तोडायच्या शेतात निघलेल्या असतात आणि 4-5 गाड्या सोबतच होत्या। तर मी आज गाड्याची शूटिंग घेतली। इतकं भारी लोकेशन दिसत तुम्ही पाहू शकताय, पाठीमागं डोंगर, शेत, त्या शेतात गहू आहे, झेंडूची फुलं आहेत, ऊस आहे आणि साईडला तुम्हाला वरी धूर निघताना दिसत असेल, तो पाठीमागं तिथं कारखाना आहे, तो कारखान्याचा धूर आहे। आणि इथं हे पाटाला पाणी आलेलं फुल आणि दोन्ही बाजूनी शेत आहेत आणि शेतामध्ये बरेच शेतकरी शेतामध्ये राहतात। एखाद्या शेतामध्ये एक घर देखील दिसतं। तुम्ही पाहिलंच असन किती भारी लोकेशन वाटत होतं, एकच नंबर। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा, विसरू नका। काय करते बाई? कशाची ड्रॉइंग काढलीस? दाखव, कोणी काढायला सांगितलं तुला? मोठीने बोल। मग का बरं आज काढीत बसला? असंच पाय माझ्या धनीने ड्रॉइंग काढली। धमी तुझ्या आणि दुसरी ड्रॉइंग दाखव रे। वाव, कशाची ती? कशाच फुल? जास्वंद। हाँ, हे काय? महाराज। कोण? छत्रपती शिवाजी महाराज। कोण? आपले महाराज। दाखव बाई किती छान काढली। महाराज दाखव, छान। दुसरी कोणती? छान। आणखी झालं का? दुसरी वय होती ना? हे काय? हे काय? छान। अम्ब्रेला। हे सूर्यफूल, सनफ्लावर, तिरंगा, फिश। हे काय आता? कोण? टॉम अँड जेरी म्हणजे काय? व्हॉट इज दॅट? कार्टून। गणपती बाप्पा। हे काय? हे
हे काय गिफ्ट बॉक्स. छान. बोर्ड. व्हेरी गुड. छान. काय रॉकेट. छान. छान आहे का? आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 6:30. तर तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण कसं झालंय. आणि हे जे बाहेर दिसते ते माझ्या किचन मधून दिसत आहे. पाहू शकता. ऍक्च्युली आम्ही जिथे घर घेतले ना तिकडचं लोकेशन एक नंबर आहे. किचन मधून बाहेर डोंगर वगैरे दिसतात. पाहू शकता. आता मस्त हवा सुटली. हवा तर मस्त सुटली पण हवा खूप थंड सुटली. आमच्याकडची थंडी काय अजून कमी झालेली नाही. तर बाहेर पाहू शकता लगेच ऊस दिसते. ऊसाच्या अलीकडून मकाय आणि पलीकडे शेती आणि ते पार गावाकडचे डोंगर पण दिसत आहेत. पाहू शकता. इथं ना सह्याद्रीच्या लेण्या अकोल्यात होतं. भंडारदरा वगैरे जवळ इथून आमच्या घराच्या तिथून डोंगर वगैरे खूप दिसतात. आणि ते समोर डोंगर आहेत. पावसाळ्यात तिथं पार ढग डोंगर उतरलेले असतात. काय म्हणते मी माझी चहा बनवला आता. अजून सुरू झाला ब्लॉग. म्हणजे रील वगैरे शूट झाल्या आणि करता उशीर होऊन गेला. 6:30 वाजलेले आहेत. आणि आता मी पिते चहा आणि चहा नंतर आता करायचं संध्याकाळचा स्वयंपाक. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा पण मेनू आणखी सिलेक्ट झालेला नाही. भाजी करायची होती शेवग्याची आणि वरण. आता बघते दोन्ही करू. काही करू झाला स्वयंपाकाला. चला मग परत भेटेल मी अशाच नवीन ब्लॉग सोबत. आजचा मी इथे सेंड करते. बाय बाय.